हे रोहित. हाँ हाँ आता तरी औषधं वेळेवर घेत जा. रोहित, तुझ्याशी बोलतेय मी. हाँ हो हो. नुसतं हो हो बोलू नकोस. मी काय बोलते ना ते लक्षात ठेव. आणि हो, तू हॉस्पिटलला जाणार होता हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? रोहित. काय काय म्हणालीस? अरे काय चाललंय? लक्ष कुठे तुझं? नाही काहीच नाही. तू काहीतरी बोलतेस. हो, वेड लागलाय ना मला. हे बघ रोहित, खोटं बोलू नकोस. मी केव्हापासून बघते तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. काय झालंय? बोल ना. अगं काही नाही झालं. सारखा सारखा तोच प्रश्न. कसलंही टेन्शन नाहीये मला. आर्या, आर्या हे बघ, आय एम सॉरी, पण मला कसलंही टेन्शन नाहीये खरंच. रोहित, जर तुला नाही सांगायचं ना तर नको सांगूस. पण तू मला टेन्शन मध्ये दिसलास म्हणून विचारलं. आता काय सांगू हिला की हिचा तो अर्जुन अजून जिवंत आहे याचंच मला टेन्शन आलंय. आज जर का ही तिथे आली नसती ना तर त्याचा खेळ खलास केला असता मी. माझ्या प्लॅन मध्ये माती मिसळायला कोणीतरी येतच नेहमी. नुसता वैताग आला. मगाशी त्या रोहितच्या हातातून खाली पडला. मी स्वतः बघितलंय. थांबा थांबा, मी हे सगळं पोलिसांना सांगते. नाही नको, पोलिसांना बोलवायची काही गरज नाहीये. तुम्हाला जर माझी मदतच करायची असेल तर मी सांगते तेवढं करा बस. अहो पण त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात तर द्यावंच लागेल ना. काही गरज नाही. त्याचं काय करायचं ते बघीन मी. माझ्या अर्जुनच्या जीवावरती उठलाय ना तो. अर्जुनसाठी खणलेल्या खड्ड्यात त्याला 7 हात खाली पुरेन मी.